अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सोलापूर नगरीमध्ये परमपूज्य श्री संत गुरुनाथ बाबा दंडवते महाराज मठामध्ये सालाबादप्रमाणे श्री दत्तजयंती महोत्सव संपन्न होत आहे. हे दत्तजयंती महोत्सवाचे 63वे वर्ष आहे. परमपूज्य गुरुनाथ बाबा दंडवते महाराज थोर गायत्री उपासक दत्त अवतारी त्यांनी ह्या स्थानाची निर्मिती करून ह्या स्थानामध्ये दत्तजयंती, गुरुपौर्णिमा, भाद्रपद वद्य सप्तमी हे 3 उत्सव रूढ केले. त्यामध्ये सर्वात अतिशय भव्य दिव्य प्रमाणात संपन्न होणारा महोत्सव म्हणजे दत्तजयंती महोत्सव. हा 7 दिवसाचा महोत्सव असतो. ह्या 7 दिवसामध्ये विविध प्रकारचे नवविधा भक्ती प्रकारे महाराजांना अळवले जाते. त्यामध्ये भजन, पूजन, कीर्तन, प्रवचन, अभिषेक, यज्ञयाग, होम, हवन, अन्नसंतर्पण, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर आदी प्रकारे सर्व धार्मिक, सामाजिक सर्व प्रकारे महाराजांची सेवा श्री योगीराज दत्तगुरुनाथ सेवा प्रतिष्ठानतर्फे आयोजित केले जाते. व ह्या सर्व उपक्रमास सोलापूरकर भाविक भक्तांचा अलोट उत्तम खूप छान प्रतिसाद लाभतो. पाठांतर स्पर्धा होतात. पाठांतर स्पर्धेला 700 विद्यार्थी सहभागी होतात आणि सर्वांना स्थानाकडून उत्तेजनासहित स्पर्धक किती सहभागी होतात त्याच्यापेक्षाही 100 मुलांना बक्षीस दिले जातात उत्तेजनार्थापासून सर्वांना, की जेणेकरून ह्या स्थानात बालवयात प्रत्येक मुलांनी यावं, त्यांना ह्या स्थानाचं महत्त्व, ह्या स्थानात त्यांचं झालेलं कौतुक त्यांच्या लक्षात यावं व भविष्यात त्यांनी देखील ह्या स्थानाचा मोठा आधार व्हावा, हा त्यामागचा उद्देश आहे. मी थोडक्यामध्ये तारीखवारप्रमाणे 8 डिसेंबर 2024 ते 15 डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये सप्ताह संपन्न होत आहे. प्रत्येक दिवसाचे दिनविशेष आहे ते मी आपल्याला सांगत आहे. त्याप्रमाणे सर्व भाविक भक्तांनी आपले नियोजन करावे. रविवार दिनांक 8/12 या दिवशी सप्ताह आरंभ. श्री गुरुनाथ दिनदर्शिका स्थानाचं एक स्वतंत्र कॅलेंडर आहे. त्यामध्ये महाराजांच्या मठात संपन्न होणारे हैदराबाद, गाणगापूर, सोलापूर सर्व दत्त संप्रदायामध्ये संपन्न होणारे सर्व कार्यक्रम, उत्सव त्यामध्ये दिलेले आहेत. त्या गुरुनाथ दिनदर्शिकेचे प्रकाशन आणि जो पाठांतर स्पर्धा असते त्याचा बक्षीस समारंभ आहे त्या दिवशी. नंतरनं दुसऱ्या दिवशी सोमवार 9 तारखेला त्या दिवशी मन्युसूक्त स्वाहाकार आहे. 10 तारखेला सामुदायिक सत्यदत्त पूजा. आपण ज्याप्रमाणे सत्यनारायण करतो, सत्यांबा करतो, तसं दत्त संप्रदायामध्ये श्री सत्यदत्त पूजा म्हणून आहे. तो सामुदायिकरित्या जवळजवळ हा उपक्रम गेली 10 वर्ष झाले आपल्या स्थानामध्ये संपन्न होतो. प्रत्येक वर्षी 25 दाम्पत्य भक्त ह्या सत्यदत्त पूजेला बसत असतात. तदनंतरनं बुधवारी आरोग्य शिबिर आहे. डॉक्टर पद्मश्री गोविंदराज दंडवते हा आरोग्य शिबिर घेणार आहेत व रुग्णांना प्रकृतीबरोबर पहिल्या 8 ते 10 दिवसाचं औषध देखील त्या मोफत देणार आहेत. त्यांच्याकडून ही सेवा होणार आहे. त्याच दिवशी गीता जयंती आहे म्हणून आपल्या स्थानात दरवर्षी गीता जयंतीचा मोठ्या प्रमाणात उपक्रम होतो. 1 ते 18 अध्याय गीता पठण, विष्णू सहस्त्रनाम पठण होतं. तदनंतरनं गुरुवारी आपल्या स्थानामध्ये ऋत्विज ब्राह्मणत्व प्राप्त व्हावं. ब्राह्मण कुळात जन्मला म्हणजे तो ब्राह्मण झाला नाही, त्याचं मौंजी बंधन संस्कार त्याला व्हावे लागतात. म्हणून मोठे महाराज असल्यापासून हा सामाजिक उपक्रम आपल्या स्थानात संपन्न होतो. गुरुवारी द्वादशीला सामुदायिक व्रतबंध सोहळा आहे. तदनंतरनं शुक्रवारच्या दिवशी दत्तजन्माच्या अगोदरची संपूर्ण उत्सवाची तयारीचा, दत्तजन्माच्या सोहळ्याच्या आदल्या दिवशीचा दिवस संपूर्ण तयारी करायची असते. म्हणून संपूर्ण भजन, पूजन, कीर्तन तर आहेच, पण विशेष असा कुठलाही कार्यक्रम नाही. पण शनिवारी 14 तारखेला हा दत्तजयंती महोत्सवाचा विशेष दिवस आहे. या दिवशी सकाळी 11 ते 12:30 या वेळात हरिभक्त परायण श्री प्रदीपचंद्र पुजारी बुवा यांचं जन्माख्यानाचं कीर्तन होईल. तदनंतरनं गुलाल, महानैवेद्य, महामंगलारती होईल. तदनंतरनं संध्याकाळी पालखी सोहळा होईल. त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवार दिनांक 15/12 या दिवशी काल्याचे कीर्तन होऊन दहीहंडी आणि महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न होत आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी, सोलापूरकरांनी, पंचक्रोशीत राहणाऱ्या
सर्व भाविक भक्तांनी केवळ आपल्यापुरतंच न मर्यादित राहता आपल्या इष्ट मित्र सहकुटुंब सहपरिवारांना कल्पना देऊन या स्थानात दत्तगुरुनाथांचे दर्शन घ्यायचं, तीर्थप्रसाद घेऊन आपल्या जन्माचं सार्थकता करून घ्यायची. या लोकदर्शन चॅनलच्या मार्फत मी आपणा सर्व भाविक भक्तांना प्रार्थना करत आहे, आपण सर्वांनी अवश्य यावं व सद्गुरूंच्या कृपेस प्राप्त व्हावं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका.